आदरणीय काळेसाहेब, कुठलीही सत्ता नसताना केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब यांच्या इफ्तार पार्टीला आलोट गर्दी आम्हाला सर्व स्तरातून पाहाव्यास मिळाली. आपणही उपस्थित होतात. काय वाटते आपणास? आज दरवर्षीप्रमाणे माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब यांनी सर्व मुस्लिम बंधूंसाठी या ठिकाणी रोजा इफ्तारीचा कार्यक्रम ठेवला होता आणि आपलं जे निरीक्षण आहे तेच मी पुन्हा सांगतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मुस्लिम बंधू भगिनी या ठिकाणी रोजा इफ्तारच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहील. खरं तर अंबाजोगाई शहर हे सर्व जाती धर्मांना मिळून राहणारं शहर आहे. या ठिकाणी बंधुभाव हा जोपासला जातो. त्याचाच एक भाग म्हणून पृथ्वीराज साठेसाहेब आज सत्तेत असो नसो, पदावर असो, ते कायम या सर्व लोकांमध्ये, सर्व जाती जमातीच्या लोकांमध्ये मिसळून या ठिकाणी विकासात या शहराचे नगराध्यक्ष म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलं, या भागाचे आमदार म्हणून या ठिकाणी काम पाहिलं. परंतु महत्त्वाचं म्हणजे ते मनापासून एक हाडाचे कार्यकर्ते आणि सगळ्या जाती धर्माशी संपर्क ठेवून कुठलाही भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे. आज त्याचाच भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सर्वांना रोजा इफ्तारसाठी आमंत्रित केलं. सर्व मुस्लिम बंधू भगिनींनी देखील त्याला मोठा प्रतिसाद देत या ठिकाणी हजेरी लावली. सर्वांनी आनंदामध्ये उपवास सोडण्याचा जो कार्यक्रम असतो त्याला आपण रोजा इफ्तार म्हणतो ते या ठिकाणी केला आणि साठेसाहेबांना सुद्धा दुआ या सगळ्यांनी दिली. माझ्या वतीने सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीने सर्व मुस्लिम बंधू भगिनींना या ठिकाणी या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा दिल्या. आज या ठिकाणी आदरणीय आमदार साठेसाहेबांच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी अंबाजोगाईची जी संस्कृती आहे, सर्व धर्म समभाव ते जोपासण्याचं काम या माध्यमातून होतं. अनेक जाती धर्मांच्या लोकांना या पवित्र महिन्यामध्ये खास करून मुस्लिम समाज आणि इतर सर्व धर्मीय समाज या ठिकाणी एकत्र येऊन रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करतात. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही साठेसाहेबांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. या पवित्र महिन्याच्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो. समाजवादी पार्टीच्या वतीनं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब, आपण दरवर्षी मुस्लिम बांधवाकरिता इफ्तार पार्टीचं आयोजन करता, परंतु यावर्षी आम्हाला प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आलोट गर्दी आम्हाला पाहावयास मिळाली. काय वाटते आपणास? मी एक कार्यकर्ता म्हणून सातत्यानं सर्व धर्माला सोबत घेऊन या अंबाजोगाई शहरामध्ये केज मतदारसंघामध्ये जे विकासाचं राजकारण केलं ते करत असताना कधीच जात धर्म न पाहता या समाजकारणात आणि राजकारणामध्ये काम केलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी रोजा इफ्तार पार्टीचं त्या ठिकाणी आयोजन करत असतो. त्यानिमित्तानं सर्व मुस्लिम बांधव, हिंदू बांधव मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. परंतु आजच्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव बहुसंख्य संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी भरभरून या ठिकाणी आशीर्वाद दिला. त्यासोबतच हिंदू बांधव पण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. त्या निमित्तानं फक्त आजच्या रोजा इफ्तारच्या निमित्तानं एवढंच सांगा वाटतं की गेल्या वर्षीपेक्षा यावेळेसच्या रोजा इफ्तार पार्टीला आलोट अशा लोकांची गर्दी झाली. त्यांनी भरभरून या ठिकाणी उपस्थिती लावली. त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजासाठी हा रमजान महिना पवित्र महिना समजला जातो. या महिन्यामध्ये ते त्या ठिकाणी ईश्वराकडं दुआ त्या ठिकाणी मागत असतात. माझ्यासाठी या ठिकाणी येऊन त्यांनी जे दुआ मागितली खरोखरच माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. आदरणीय काळेसाहेब, कुठलीही सत्ता नसताना केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब यांच्या इफ्तार पार्टीला आलोट गर्दी आम्हाला सर्व स्तरातून पाहाव्यास मिळाली. आपणही उपस्थित होतात. काय वाटते आपणास? आज दरवर्षीप्रमाणे माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब यांनी सर्व मुस्लिम बंधूंसाठी या ठिकाणी रोजा इफ्तारीचा कार्यक्रम ठेवला होता आणि आपलं जे निरीक्षण आहे तेच मी पुन्हा सांगतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मुस्लिम बंधू भगिनी या ठिकाणी रोजा इफ्तारच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहील. खरं तर अंबाजोगाई शहर हे सर्व जाती धर्मांना मिळून राहणारं शहर आहे. या ठिकाणी बंधुभाव हा जोपासला जातो. त्याचाच एक भाग म्हणून पृथ्वीराज साठेसाहेब आज सत्तेत असो नसो, पदावर असो, ते कायम या सर्व लोकांमध्ये, सर्व जाती जमातीच्या लोकांमध्ये मिसळून
या ठिकाणी विकासात या शहराचे नगराध्यक्ष म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलं, या भागाचे आमदार म्हणून या ठिकाणी काम पाहिलं. परंतु महत्त्वाचं म्हणजे ते मनापासून एक हाडाचे कार्यकर्ते आणि सगळ्या जाती धर्माशी संपर्क ठेवून कुठलाही भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे. आज त्याचाच भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सर्वांना रोजा इफ्तारसाठी आमंत्रित केलं. सर्व मुस्लिम बंधू भगिनींनी देखील त्याला मोठा प्रतिसाद देत या ठिकाणी हजेरी लावली. सर्वांनी आनंदामध्ये उपवास सोडण्याचा जो कार्यक्रम असतो त्याला आपण रोजा इफ्तार म्हणतो ते या ठिकाणी केला आणि साहेबांना सुद्धा दुआ या सगळ्यांनी दिली. माझ्या वतीने सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीने सर्व मुस्लिम बंधू भगिनींना या ठिकाणी या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा दिल्या. आज या ठिकाणी आदरणीय आमदार साठे साहेबांच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी अंबाजोगाईची जी संस्कृती आहे, सर्व धर्म समभाव ते जोपासण्याचं काम या माध्यमातून होतं. अनेक जाती धर्माच्या लोकांना या पवित्र महिन्यामध्ये खास करून मुस्लिम समाज आणि इतर सर्व धर्मीय समाज या ठिकाणी एकत्र येऊन रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करतात. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही साठे साहेबांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. या पवित्र महिन्याच्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो. समाजवादी पार्टीच्या वतीनं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब, आपण दरवर्षी मुस्लिम बांधवाकरिता इफ्तार पार्टीचं आयोजन करता, परंतु यावर्षी आम्हाला प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी अलोट गर्दी आम्हाला पाहावयास मिळाली. काय वाटते आपणास? मी एक कार्यकर्ता म्हणून सातत्यानं सर्व धर्माला सोबत घेऊन या अंबाजोगाई शहरामध्ये केज मतदारसंघामध्ये जे विकासाचं राजकारण केलं ते करत असताना कधीच जात धर्म न पाहता या समाजकारणात आणि राजकारणामध्ये काम केलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी रोजा इफ्तार पार्टीचं त्या ठिकाणी आयोजन करत असतो. त्यानिमित्तानं सर्व मुस्लिम बांधव, हिंदू बांधव मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. परंतु आजच्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव बहुसंख्य समाजाने बहुसंख्य संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी भरभरून या ठिकाणी आशीर्वाद दिला. त्यासोबतच हिंदू बांधव पण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. त्या निमित्तानं फक्त आजच्या रोजा इफ्तारच्या निमित्तानं एवढंच सांगा वाटतं की गेल्या वर्षीपेक्षा यावेळेसच्या रोजा इफ्तार पार्टीला अलोट अशा लोकांची गर्दी झाली. त्यांनी भरभरून या ठिकाणी उपस्थिती लावली. त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजासाठी हा रमजान महिना पवित्र महिना समजला जातो. या महिन्यामध्ये ते त्या ठिकाणी ईश्वराकडं दुआ त्या ठिकाणी मागत असतात. माझ्यासाठी या ठिकाणी येऊन त्यांनी जे दुआ मागितली खरोखरच माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठीही मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. आदरणीय काळेसाहेब, कुठलीही सत्ता नसताना केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांच्या इफ्तार पार्टीला अलोट गर्दी आम्हाला सर्व स्तरातून पाहाव्यास मिळाली. आपणही उपस्थित होतात. काय वाटते आपणास? आज दरवर्षीप्रमाणे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांनी सर्व मुस्लिम बंधूंसाठी या ठिकाणी रोजा इफ्तारीचा कार्यक्रम ठेवला होता आणि आपलं जे निरीक्षण आहे तेच मी पुन्हा सांगतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मुस्लिम बंधू भगिनी या ठिकाणी रोजा इफ्तारच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहील. खरं तर अंबाजोगाई शहर हे सर्व जाती धर्मांना मिळून राहणारं शहर आहे. या ठिकाणी बंधुभाव हा जोपासला जातो. त्याचाच एक भाग म्हणून पृथ्वीराज साठे साहेब आज सत्तेत असो नसो, पदावर असो, ते कायम या सर्व लोकांमध्ये, सर्व जाती जमातीच्या लोकांमध्ये मिसळून या ठिकाणी विकासात या शहराचे नगराध्यक्ष म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलं, या भागाचे आमदार म्हणून या ठिकाणी काम पाहिलं. परंतु महत्त्वाचं म्हणजे ते मनापासून एक हाडाचे कार्यकर्ते आणि सगळ्या जाती धर्माशी संपर्क ठेवून कुठलाही भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे. आज त्याचाच भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सर्वांना रोजा इफ्तारसाठी आमंत्रित केलं. सर्व मुस्लिम बंधू भगिनींनी देखील त्याला मोठा प्रतिसाद देत या ठिकाणी हजेरी लावली. सर्वांनी आनंदामध्ये उपवास सोडण्याचा जो कार्यक्रम असतो त्याला आपण रोजा इफ्तार म्हणतो ते या ठिकाणी केला आणि साठे साहेबांना सुद्धा दुआ या सगळ्यांनी दिली. माझ्या वतीने सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीने सर्व मुस्लिम बंधू भगिनींना या ठिकाणी या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा दिल्या.
आज या ठिकाणी आदरणीय आमदार साठे साहेबांच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी अंबाजोगाईची जी संस्कृती आहे, सर्व धर्म समभाव ते जोपासण्याचं काम या माध्यमातून होतं. अनेक जाती धर्मांच्या लोकांना या पवित्र महिन्यामध्ये खास करून मुस्लिम समाज आणि इतर सर्व धर्मीय समाज या ठिकाणी एकत्र येऊन रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करतात. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही साठे साहेबांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. या पवित्र महिन्याच्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो समाजवादी पार्टीच्या वतीनं. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब, आपण दरवर्षी मुस्लिम बांधवाकरिता इफ्तार पार्टीचं आयोजन करता, परंतु यावर्षी आम्हाला प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी अलोट गर्दी आम्हाला पाहावयास मिळाली. काय वाटते आपणास? मी एक कार्यकर्ता म्हणून सातत्यानं सर्व धर्माला सोबत घेऊन या अंबाजोगाई शहरामध्ये केज मतदारसंघामध्ये जे विकासाचं राजकारण केलं ते करत असताना कधीच जात धर्म न पाहता या समाजकारणात आणि राजकारणामध्ये काम केलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी रोजा इफ्तार पार्टीचं त्या ठिकाणी आयोजन करत असतो. त्यानिमित्तानं सर्व मुस्लिम बांधव, हिंदू बांधव मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. परंतु आजच्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव बहुसंख्य संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी भरभरून या ठिकाणी आशीर्वाद दिला. त्यासोबतच हिंदू बांधव पण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. त्या निमित्तानं फक्त आजच्या रोजा इफ्तारच्या निमित्तानं एवढंच सांगा वाटतं की गेल्या वर्षीपेक्षा यावेळेसच्या रोजा इफ्तार पार्टीला अलोट अशा लोकांची गर्दी झाली. त्यांनी भरभरून या ठिकाणी उपस्थिती लावली. त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजासाठी हा रमजान महिना पवित्र महिना समजला जातो. या महिन्यामध्ये ते त्या ठिकाणी ईश्वराकडं दुआ त्या ठिकाणी मागत असतात. माझ्यासाठी या ठिकाणी येऊन त्यांनी जे दुआ मागितली, खरोखरच माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. और तमाम मुसलमानों की तरफ से मैं नुमाइंदगी करते हुए साठे साहब का शुक्रिया अदा करता हूँ और यही दुआ करता हूँ अल्लाह तबारक ताला से ये जो तहजीब है हमारे पास की गंगा जमनी वो कायम रहे, आपस में प्यार मोहब्बत कायम रहे, हर शर से अल्लाह हिफाजत फरमाए, तमाम के दिलों में मोहब्बत और खुलूस अता फरमाए. यही दुआ के साथ मैं आज के इफ्तार का शुक्रिया अदा करता हूं. हाँ, बच्चे को दूध पिला, बच्चे को दूध पिला. लिया अरे आप लिया जी मैं. ओके ओके. हा